नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना जे पीक कर्ज दिलं जातं त्याची 2 लाखापर्यंतची मर्यादा गृहीत धरून ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज 2 लाखापर्यंतचं आहे ते माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अपेक्षेप्रमाणे लगेच त्याच्यावरच्या 2 पद्धतीच्या प्रतिक्रिया समोर आल्या. एकतर शेतकऱ्यांचे फार लाड चालवलेले आहे, शेतकऱ्यांना आधीच इन्कम टॅक्स नाही, सगळं फुकटाफकटी दिलं जातं, शिवाय त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात आणि आता त्यांना कर्ज कशाला माफ करायचं. आणि दुसरी जी आमच्यासारखे जे चळवळीतले लोक नेहमीच म्हणत आलेत की हे ढोंग तुम्ही किती दिवस करणार आहात. शेतकऱ्यांना तुम्ही पीक कर्ज दिलेले ते माफ करता म्हणजे तुम्ही फक्त बँकांची भरती करता. आणि ही आमच्या टीकेची जाणीव असल्यामुळे आणि बराच काळ ते विरोधी पक्षात होते नव्हे, प्रत्यक्ष शेतकरी संघटनेच्या चळवळीमध्ये त्यांनी पाठिंबा दिला होता, सक्रिय होते, असे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं खुलासा केला. आणि त्यांना माहिती आहे की आमच्यासारख्यांची टीका काय होणार आहे, की ही कर्जमाफी ही फक्त बँकांची भरती करण्यासाठी नाही, ही शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून आहे, की जेव्हा की त्यांनाही माहिती आहे की ही फक्त बँकांची भरती आहे. बऱ्याच जणांना इतक्या वेळा सांगून सुद्धा ह्या विषयातले म्हणजे ह्या विषयाचे बारकावे समजत नाहीत, म्हणून मी थोडंसं सोपं करून तुम्हाला सांगतो. कोणालाही असं वाटेल की कशासाठी कर्ज माफ करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कर्जमाफी या शब्दाला आमचा कडाडून विरोध आहे. जर एखादा गुन्हा केला असेल, एखादं पाप केलं असेल तर त्याला माफ केलं असं म्हणता येतं. इथं शेतकऱ्यानं काहीच केलेलं नाहीये, हा सरकारी धोरणाचं पाप आहे. आणि ती माफी देऊन तुम्ही तुमच्या पापाची काय म्हणता येईल त्याला, की तुम्हाला ती जाणीव आहे म्हणून त्या अपराधी भावनेनं तुम्ही ही कृती करता, त्याचा शेतकऱ्याची काहीच संबंध नाही. म्हणून आम्ही शब्द कर्जमुक्ती असा म्हटलेला आहे, कर्जमाफी नाही. काय असतं हे पीक कर्ज म्हणजे? कुठल्याही शेतकऱ्याला त्याची जमीन किती कमी असतो, किती जास्त असतो, त्या शेतकऱ्याला पीक कर्जाच्या नावाखाली म्हणून काही एक रक्कम बँकांच्या मार्फत मंजूर केली जाते. ते त्याच्या जमिनीच्या अगेन्स्ट म्हणजे काहीतरी तारण ठेवून घेतलेलं कर्ज नाही. कारण की शेतकऱ्याच्या जमिनीवरती शेतकऱ्याचा अधिकारच नाही. शेतकऱ्याची कुठलीही जमीन संपूर्ण भारतभरातली सरकार शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय कधीही काढून घेऊ शकतं. हा कायदा आहे. शेड्यूल 9 मध्ये हा कायदा टाकून 1951ला पहिली सार्वत्रिक निवडणूक व्हायच्या आधीच नेहरू सरकारने जो गळ्याच्या भोवती फास लावून ठेवलेला आहे शेतकऱ्याच्या, जो अजून निघालेला नाही. घटनेचं परिशिष्ट 9 मध्ये जमीन विषयक सगळे कायदे टाकून दिल्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या जमिनीच्या संदर्भामध्ये मालकीचा कुठलाच दावा करता येत नाही, न्यायालयात जाता येत नाही. फक्त आपली जमीन सरकारने जी काही ओढून घेतलेली आहे तिच्या विरोधामध्ये हिची मला मिळालेला मोबदला अमुक तमुक कमी जास्त आहे, इतक्यासाठी फक्त भांडता येतं. त्याच्यामुळे पहिला मुद्दा हा लक्षात घ्या, शेतकऱ्याला त्याच्या जमिनीला तारण ठेवून कर्ज दिल्या जात नाही. शेतकऱ्याची जमीन कुठलीच बँक, कुठलाच हे ते तारण ठेवून त्याच्या बदल्यामध्ये कर्ज देत नाही. म्हणजे एक मुद्दा मोडीत निघाला. शेतकऱ्याला दिलेलं पीक कर्ज हे शासनाने स्वतःच्या पापाची दिलेली कबुली आहे. त्याच्यामुळे ते पीक कर्ज माफ करून तुम्ही तुमच्याच पापातून स्वतःची सुटका करून घेत आहात. दुसरी गोष्ट, जेव्हा शेतकरी हे कर्ज घेऊन जे काही माल पिकवतो, तो माल पिकवल्याच्या नंतर बाजारामध्ये त्याला विकायची जर खुली परवानगी असली असती आणि त्याच्या भावाच्या संदर्भामध्ये स्वातंत्र्य असलं असतं, तर त्या सगळ्या व्यवहारामध्ये जे काही झालेलं असेल नफा तोटा, त्याची जबाबदारी शेतकऱ्यावरती राहिली असती. आज सरकारचं धोरण अधिकृतरित्या असं राहिलेलं आहे की शेतकऱ्याच्या मालाला पुरेसा भाव मिळू नये याच्यासाठी सरकारच प्रयत्न करतं. समजा मी कर्ज घेतलं, त्याच्याप्रमाणे मी शेती केली, माझ्या शेतामध्ये सोयाबीन पिकलं, आत्ताच उदाहरण सांगतो सगळ्यात सोपं समजायला म्हणून, आणि मी जेव्हा हे सोयाबीन बाजारामध्ये आणतो, त्या सोयाबीनला स्वतः सरकारने मंजूर केलेला भाव काहीतरी तो आकडा 5,700 पर्यंत आहे. आणि त्याच सोयाबीनला MSPच्या भावाप्रमाणे मला जर विकायचा असेल आणि प्रत्यक्ष या व्यापाऱ्यांनी परदेशातून आणलेल्या सोयाबीनचा करार 4,800 ने केलेला आहे आणि त्याने ते आणलं, त्या सोयाबीनचं तेलही काढलं, मी काहीच करू शकत नाही, माझं सोयाबीन पडून राहतं.
व्यापारी घेत नाही, सरकारने तर खरेदी करायचा प्रश्नच नसतो. फक्त ती MSP ची ती जी काय असते ना किंमत जाहीर केलेली असते. बरं तुम्ही असं उलट म्हणाल की तुला स्वातंत्र्य आहे, तुझं तू विक. ठीक आहे. आज भाव पडलेत, मी 4,800 ने माझं सोयाबीन विकेल. आता तुम्हाला उलटी परिस्थिती सांगतो. माझं सोयाबीन बाजारामध्ये आलेलं आहे, सरकारने 5,700चा भाव डिक्लेअर केलेला आहे आणि परदेशामध्ये तो भाव आहे 6,500. हे सरकार माझ्या मालाला निर्यात बंदी लावून ते सोयाबीन मला विकू देत नाही. माझा कापूस बाहेर जाऊ देत नाही किंवा बाहेरचा समजा वाढलेला कापूस आपल्याकडे येणार असेल तर त्याच्यामुळे परत एकदा आपल्याकडता जर कापसाची किंमत कमी असेल तर त्या कापसाला बंदी घालून ह्या कापसाचा भाव अजून पाडला जातो. म्हणजे आयात निर्यातीचं धोरण सोयीप्रमाणे प्रत्येक वेळी व्यापाऱ्यांच्या, उद्योगाच्या, बाकीच्यांच्या प्रमाणे असं वापरलं जातं, त्याची प्रत्येक वेळी त्याचा फास शेतकऱ्याच्या गळ्याभोवती बसतो. म्हणून तुम्ही ज्या कामासाठी कर्ज दिलेलं आहे ते कर्ज फेडू नये अशी व्यवस्था परत तुम्हीच केलेली आहे. हे मी सांगत नाहीये. कन्नम रंगराव म्हणून कर्नाटकातला एक शेतकरी त्याने घेतलेल्या ट्रॅक्टरच्या कर्जाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयात गेला आणि तो जिंकला की त्याचं म्हणणं असं होतं की मी हे कर्ज घेतल्याच्या नंतर ते कर्ज फेडण्याच्या मार्गामध्ये शेतकरीच अडथळा आले, सरकारच अडथळा आलेला. 1, 2, 3, 4 सर्क्युलर रिझर्व्ह बँकेनं काढलेले की हे जे पीक कर्ज वसुली करण्याच्या संदर्भात नियम काय आणि कसे असावेत. जर तुम्ही कोणाला कर्ज दिल्याच्या नंतर ते कर्ज फेडण्याच्या मार्गामध्ये तुम्ही स्वतःच अडथळे आणत असाल तर ही जबाबदारी तुमची आहे, त्या कर्ज फेडणाऱ्याची नाही. म्हणून आज आत्ताची तातडीची गोष्ट आहे, कोणी जाऊन बाजारात बघा, जी MSP सोयाबीनसाठी सरकारने कबूल केलेली होती त्याच्यापेक्षा सोयाबीनचे भाव पडलेले आहेत. बाहेरच्या देशातून सोयाबीन आयात करून त्याच्यातून त्या सोयाबीनचं तेल काढून बाजारामध्ये व्यापारी आणतायत आणि ह्या सगळ्यासाठी सरकार काही करत नाही. आणि उलट जेव्हा भाव वाढलेले असतात तेव्हा निर्यात बंदी लादून तेव्हा आम्हाला बाहेर जाऊ दिल्या जात नाही. दोन्हीकडून जे पाय अडकवले म्हणून हे जे सगळं पीक कर्ज आहे ही पूर्णतः सरकारच्या अनैतिक कामाची फलनिष्पत्ती आहे. सरकार शेतकऱ्याला त्यानं घेतलेलं कर्ज फेडू नये अशी व्यवस्था करतं. सरकार शेतकऱ्याच्या उरावरती बसलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं जे 1,00,000 रुपयाचं तुम्ही नुकसान केलेलं आहे आणि त्याच्या बदल्यात म्हणून तुम्ही 2, 4, 5, 10 हजार त्याच्या हातावरती टेकवत आहात, हे तुमचं पाप आहे. नंतर म्हणता की आम्ही ते माफ केले, जेव्हा की तुम्ही त्याचा खिसा 1,00,000 रुपयांनी कापलेला असतो. अजून एक तुम्हाला मी पुढची गोष्ट सांगतो. जेव्हा ह्या सगळ्या शेतमालावरती प्रक्रिया करायची गोष्ट येते, ती प्रक्रिया केल्याच्या नंतर तयार झालेला जो पदार्थ आहे त्याच्यावरती सरकार बंधन आणत नाही. जे सरकार शेतकऱ्याचं सोयाबीन शेतकऱ्याच्या शेतामध्ये असतं तोपर्यंत त्याच्या भावाच्या बाबतीमध्ये, आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणात हस्तक्षेप करतं. पण तेच सरकार सोयाबीनचं तेल काढल्याच्या नंतर त्या तेलाच्या विक्रीच्या बाबतीमध्ये कुठे अडथळा आणत नाही. ज्या डाळींच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याच्या शेतामध्ये असती ती डाळ खरेदी करेपर्यंत सरकारचा सगळा हस्तक्षेप चालतो. पण त्या डाळीचं पीठ होतं, त्याचे भजे होतात, ते भजे सोयाबीनच्या तेलामधून विकले जातात. त्या भज्याचा भाव काय असावा याच्यावरती सरकार कधी काही बोलत नाही. ज्या गव्हाची खरेदी, तांदळाची खरेदी सरकार करतं रेशनिंगवर फार मोठ्या प्रमाणात, ते गहू दळायला 1 रुपया किलोचा रेशनवरचा 2 रुपया किलोचा गहू दळायला 5-5 रुपये लागतात. त्याच्या बाबतीत सरकार काही बोलत नाही. त्या गव्हाची पोळी केल्याच्या नंतर त्या पोळीचा भाव हॉटेलमध्ये साधारणतः काय असावा ह्याच्या बाबतीत सरकारला कधी चिंता वाटत नाही, जेवढी की फक्त त्या कच्चा माल असलेल्या गव्हाच्या बाबतीतली, सोयाबीनच्या बाबतीतली, तांदळाच्या बाबतीतली. तांदूळ आणि मका हे 2 तर असे आहेत की त्यांच्या पिठाचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर हा ते कुरकुरे आणि बाकीचे सगळे जे तयार झालेले असतात ना त्याच्यामध्ये केला जातो. तुम्ही आजतागत कधी त्याच्या भावाबद्दल काही सरकारने धोरणात्मक काही ठरवले असं ऐकलंय का? ज्या साखरेच्या भावाच्या बाबतीमध्ये प्रचंड गोंधळ घातला जातो, त्या साखरेचा वापर करून मिठाई तयार होते, त्या साखरेचा औषधीमध्ये वापर केला जातो, आईस्क्रीम इंडस्ट्री वापरती, कोल्ड्रिंक्स वापरतात, प्रचंड प्रमाणात त्या साखरेचा वापर होतो. त्यांच्या भावाच्या बाबतीत कोणी काही बोललेलं तुम्ही ऐकलं का? कधीच नाही. म्हणजे जोपर्यंत तो कच्चा माल म्हणून शेतकऱ्याच्या शेतामध्ये असतो तोपर्यंत त्याचा गळा आवळण्याचा हक्क सरकारला आहे. आणि जेव्हा त्याच्यावरती थोडीफार जरी प्रक्रिया झाली आणि त्याचा एक काहीतरी पदार्थ तयार झाला आणि तो बाजारात आला की मग सगळं संपलं, सगळं शांत. त्याच्या बाबतीत कोणीच काय बोलत नाही.
हा जो भंपकपणा आहे त्याच्यामुळे ही दिलेली कर्जमाफी आम्ही आरोपच करतो. स्वतः मुख्यमंत्र्यांना ह्याची जाणीव असल्यामुळे चोराच्या मनात चांदणं असल्यासारखं ते बोलले की फक्त बँकांचीच भरती केली असं नाही, बँकाचीच भरती केलेली आहे. अजून एक तुम्हाला मी शेवटचा मुद्दा हसण्यासारखा सांगतो. कृषी कर्ज फार मोठ्या प्रमाणात आता आजकाल तुमच्या नावावरती 7/12 आहे, पण तुम्ही शेतीच करत नाही. शेती करत नाही म्हणण्याच्या पेक्षा गावाकडे शेती आहे, तुमचा इकडे वेगळा व्यवसाय आहे. आमचे एक ग्रंथ प्रकाशन ग्रंथ वितरणामधले मित्र होते, श्याम देशपांडे म्हणून, राजहंस प्रकाशनाचे. त्यांची गावाकडे शेती होती, त्यांच्या नावावर 7/12 होतं. ते मला एकदा गमतीनं सांगत होते की बँक त्यांच्या मागं कसं लागली की तू पीक कर्ज घे. त्यांचं म्हणणं की मी शेतीच करत नाही, मी पीक कर्ज कशाला घेऊ. बँकेने दिलेला युक्तिवाद फार खतरनाक आहे. आम्हाला दिलेलं टार्गेट पूर्ण करायचे म्हणून मी तुला कर्ज दे, यासाठी म्हणतो की तू फेडू शकतोस, तू वापर काही कर, मार्च एंडच्या आत पैसे आण, पैसे भरून टाक. कितीतरी पीक कर्ज नावाखाली ज्यांच्या नावावर, उदाहरणार्थ माझ्या नावावर समजा 7/12 आहे, उमरी या माझ्या गावच्या तिथल्या शेताचं, माझं नाही शेत, चुलत भावाचं वगैरे म्हणून सांगतो. माझ्या मागे लागून त्यांनी काय सांगायचं की हे कर्ज घे तू. दाखवताना काय दाखवायचं, श्रीकांत उमरीकर नावाच्या शेतकऱ्याला कर्ज दिलं. त्याचं उत्पन्न शेतीवरती नाहीच आहे. तो त्याचा बाकीचा जो काही व्यवसाय पाणी करतो, मार्चात ते काय, त्याला काही सोपी गोष्ट असते. एरवी कुठलं कर्ज घेतलं असतं, गाडी घेतलेली असते, घर बांधलेलं असतं, त्याचे हप्ते भरायचे असतात, तो तिकडे भरतो आणि मार्च एंडच्या आतमध्ये बँकेला म्हणतो की हे कर्ज वापस. बँक खुश. कागदोपत्री काय, पीक कर्ज श्रीकांत उमरीकर यांना दिलं होतं. श्रीकांत उमरीकर हे फार अतिशय काय म्हणता येईल ते उत्कृष्ट असे शेतकरी आहेत, कष्ट करणारे शेतकरी आहेत, हे व्यवस्थित हिशोब ठेवणारे शेतकरी आहेत. त्यांनी कर्जाचा पैसा न पैसा चुकवला म्हणून त्यांना पुढच्या वर्षी परत कर्ज दिलं गेलं. जर समजा एक साधा असा नियम केला ना की ज्याचं शेती बाह्य उत्पन्न आहे त्याला 7/12 वरती कर्जच मिळणार नाही, तर मी तुम्हाला सांगतो ह्या कर्ज माफीच्या आणि पीक कर्जाचे जे प्रकरण ते त्या अर्ध्यापेक्षा वरती सगळे प्रकरण तर कागदावरतीच उडून जातील. हा भंपकपणा आहे. ह्याचं मूळ जे आहे, शेती उद्योगाच्या व्यापारात तुम्ही ढवळाढवळ करता बाजारपेठेमध्ये. शेतकऱ्याच्या गळ्याभोवती शेतीविरोधी कायदे, जमीन धारणा, किती जमीन असावी, जमीन भूसंपादन म्हणजे जमीन सरकार खरेदी करणार हा दुसरा कायदा, आणि इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट, आवश्यक वस्तू कायदा, ह्यांचा जो गळफास बसलेला आहे, ही कॅन्सरची गाठ आहे. ती तुम्ही दुरुस्त करणार नाही तोपर्यंत ह्या सर्दी पडसे आणि खोकल्याच्याच तुम्ही गोळ्या देत राहणार, वरवरचा आजार दुरुस्त झाला असा सांगणार, पण मूळ ती कॅन्सरची गाठ आहे, तिला काही हात लावणार नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.